जय हरी एकादश स्कंध भाग 54 यामध्ये आपण सद्गुरूंची लक्षणं पाहतोय. तर सद्गुरू आपल्या शिष्याकडून सेवा घेण्याचं त्यांच्या स्वप्नात देखील येत नाही. इतकंच नाही तर ते स्वतःच शिष्याची सेवा करतात आणि त्याला पूज्य मानतात. आपल्या चरितार्थाचं ओझं चुकून देखील ते शिष्यावर टाकत नाहीत. उलट शिष्यावर येणारी संकट निवारण करण्यास सगळ्यांच्या आधी स्वतः पुढे होतात. मी कोणी महायोगी किंवा गुरु आहे असा ताठा चुकून सुद्धा त्यांना शिवत नाही. मग जगात तसं मिरवणं तर दूरच राहिलं ना. सदा न कदा आत्म्याशी योग साधल्यानं ते प्रचितीनं अकर्ते असतात. म्हणून विषयाचा भोग घ्यावा या दृष्टीनं विषय भोगत नाहीत किंवा त्यांचा निःशेष त्याग करावा हाही आग्रह धरत नाहीत. प्रारब्धानं चालून आलेले भोग देहाच्या माथी मारून विषयाच्या भोगाचा आणि त्यागाचा आग्रह न धरता तो परब्रह्मयोगी सहजपणे जीवन जगतो. आता हे वाचताना आपल्याला प्रत्येकाला लक्षात येईल ते म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र. महान योगी यांनी 16,108 पत्नी यांच्याशी विवाह केला, प्रपंच केला. प्रत्येकीला 11 जवळजवळ अंदाजे 1,77,178 का काहीतरी अपत्य निर्माण केले. त्यावेळेसही ते तितकेच सुखी होते आणि संपूर्ण यादव कुळाचा विध्वंस करतानाही ते तितकेच आनंदी होते. म्हणजे त्यांनी भोगही भोगला नाही आणि कशाचा त्यागही मुद्दाम केला नाही. तर प्रारब्ध बळानं ज्या गोष्टी आहेत त्या चालून आलेल्या असतील, त्या भोग देहाच्या माथी मारून विषयाचा भोग आणि त्याग याचा आग्रह न धरता ते परब्रह्मयोगी सहजपणे जीवन जगतात. देवर्षी नारदांनी पण एकदा त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं की हे तर परमात्मा आहेत, मग हे 16,108 पत्नींशी संसार कसा करत असतील, यांचा गृहस्थाश्रम कसा चालत असेल. त्यावेळी पहिल्या महालामध्ये गेले, रुक्मिणीसोबत होते हे भगवंत. देवर्षी नारदांनी नमस्कार केला. भगवंतांनी आग्रहाने बोलवलं, या 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 म्हणे. देवर्षी नारद आपण आलात, खूप छान झालं, बसा बसा, आता जेवायला बसायची वेळ आहे म्हणे, जेवण करा. नाही नाही, मी आत्ताच जेवण करून आलो. असं करत करत दुसऱ्या महालामध्ये गेले तर तिथे भगवंत हे मुलांसोबत खेळत होते. अरे आत्ता तर मी यांना या महालात बघितलं, आत्ता इथे खेळतात कसे. पुढे गेले तर त्या महालामध्ये सारीपाट खेळत होते. या 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 देवर्षी नारद कसे काय आलात, या आता जेवायला बसा. नाही नाही, मी आत्ताच जेवण करून आलो. प्रत्येक ठिकाणी बघतात, कुठे गायींना, कुठे प्रत्येक वेगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी बघितलं भगवंताला, की कुठे गायीची माया करतायत, तर कुठे राजसिंहासनावर बसलेले आहेत, तर कधी पत्नीशी गप्पा मारतायत, तर कधी मुलांशी खेळतायत, कधी मंत्र्यांशी चर्चा करतायत. मग नेमकं काय आहे? हा भोग आहे, तर मग भोग भोगताना हे सगळीकडे कसे दिसत आहेत, हा प्रश्न देवर्षी नारदांनासुद्धा पडला. अर्थातच परब्रह्मयोगी हे सहजपणे जीवन जगतो. प्रारब्ध बळानं आपला देह पालखीत बसला काय किंवा घाणीत लोळला काय, या दोघांच्याही याच्याने सुखदुःखांना तो आपल्या अंगी लावून घेत नाही. देहात असून त्याला देहात्मभाव नसतो आणि घरात राहून त्याला घराची आसक्ती नसते. इतकंच नाही तर समाजामधील लोकरीतींना अनुसरून 4 चौघांप्रमाणेच तो वागतो. त्याला त्याची स्त्री आपला नवरा म्हणते, मुलगा आपला बाप आहे म्हणतो, शिष्य आपले गुरु आहे म्हणतात. तरी पण तो त्यांच्यात राहून सगळ्यांच्या पलीकडे असतो. अशा पूर्ण अनुभवानं संपन्न होऊन सद्गुरू स्वतः भक्तीचं आचरण करून दाखवतात. सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी भगवंताला पाहावं हाच मुख्य उपदेश ते शिष्यांना करतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे
अंगी संपूर्ण शांती असणं ही सद्गुरूपणाची खरी खूण आहे. सद्गुरूचं प्रधान लक्षण आणि मुख्य भूषण हेच. जणू काय जगामध्ये शांती पोरकी झाली, तिला कुठेच थारा मिळेना, म्हणून सुखानं राहण्यासाठी ती सद्गुरूंच्या पायाशी आली. जसं की माहेरी आल्यावर कन्या जशी मनमोकळेपणानं वावरते, त्याचप्रमाणे शांती देखील सद्गुरूंपाशी आनंदाने आणि स्वच्छंदानं राहते. वेदशास्त्राचं पूर्ण ज्ञान असून देखील जो पांडित्य मिरवीत नाही आणि आत्मसाक्षात्कार झाल्यानं ज्याला पूर्ण शांती प्राप्त झालेली असते, तो खात्रीनं सद्गुरूची मूर्तीच होय. सद्गुरूंची लक्षणं अगाध असल्यानं त्यांचं संपूर्ण वर्णन करणंही शक्य नाही. खोट्या ज्ञातेपणाच्या अहंकारानं पंडितांना ती समजतही नाहीत. त्यांचं मर्म आत्मज्ञानी पुरुषांच्याच ध्यानात येतं, इतरांचं कळणं तिथे लंगडं पडतं. इतकं मात्र खरं, त्यांना शरण जाऊन त्यांची कृपा झाल्यावर गुरुभक्ताला देहात राहूनही देहाचं बंधन स्पर्श करत नाही. त्यांची चरणसेवा केली तर देहात विदेहपण राहता येतं. त्यांना अनन्य शरण गेलं तर वेदांना देखील न कळणारं अगाध ब्रह्मस्वरूप आकलन होतं. सद्गुरू भक्ती केली नाही तर परमार्थाची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. म्हणूनच सद्गुरूंना अनन्य भावानं शरण जावं. शुद्ध भावना निर्माण करून शिष्याची तळमळ निवविण्याचं, म्हणजे शांत करण्याचं, तृप्त करण्याचं, त्याला सगळं समजून देण्याचं महत्कार्य सद्गुरू करतात आणि त्यातूनच शिष्याला आत्मदर्शनाचा योग येतो. आता हे झाले सद्गुरूंचे लक्षणं. आता नाथ महाराज पुढे सत्शिष्यांची लक्षणं सांगतात. ती कोणती? तर प्रत्येक माणूस जन्माला आला की त्याचे निरनिराळ्या व्यक्तींशी संबंध निर्माण होतात. संबंधाशिवाय कुणीही जीवन जगू शकत नाही. आई बाप, भाऊ बहीण, नवरा बायको, पिता पुत्र, मालक नौकर, गुरु शिष्य, किती किती म्हणून संबंध सांगायचे. या सगळ्या संबंधांनी जीवनाचं वस्त्र विणलेलं असतं. परमार्थाच्या दृष्टीनं, म्हणजे अर्थात कोणत्याही ज्ञानोपासनेच्या दृष्टीनं गुरुशिष्य संबंध अतिमहत्त्वाचा आहे. शिष्याला ज्ञानाची तळमळ लागली असता ते प्रेमानं देणारा आणि तळमळ निवविणारा गुरु भेटणं, म्हणजे ती तळमळ शांत करणारा, तृप्त करणारा गुरु भेटणं ही जशी भाग्याची गोष्ट आहे, त्याचप्रमाणे गुरुला त्याच्यापाशी भरलेलं ज्ञान भांडार मनापासून घेणारा शिष्य भेटणं हे देखील सुदैवच म्हणावं लागतं. कोणतंही ज्ञान असो ते ग्रहण करण्यास योग्य धारणाशक्ती असलेला शिष्य पाहिजेच. भगवंताच्या ज्ञानाच्या बाबतीत ही धारणाशक्ती फक्त शुद्ध अंतःकरणाच्या तसंच अत्यंत श्रद्धावंत पुरुषाच्या ठिकाणी वास करते. जगामध्ये अत्यंत श्रीमंत, अत्यंत धाडसी, अत्यंत बुद्धिमान आणि अत्यंत चिकाटीची पुष्कळ माणसं आढळतात, परंतु शुद्ध अंतःकरणाची आणि निष्ठावंत माणसं क्वचित सापडतात. परमार्थामध्ये निष्ठा हेच भांडवल असल्यानं नाथांनी सत्शिष्यांची लक्षणं सांगताना निष्ठेला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं आहे. अंतःकरण शुद्ध करून भगवंताच्या ठिकाणी भावना स्थिरपणे टिकवणं हेच गुरु शिष्य संबंधांचं खरं कार्य आहे. नाथ महाराज म्हणतात की सद्गुरूच्या अवस्थेचं इतकं वर्णन झाल्यावर आता सत्शिष्यांची लक्षणं सांगतो. परमार्थाला निरुपयोगी अशा शिष्यांची तऱ्हा आधी सांगतो. कारण का, जे करू नये, जे नसावं ते जर आधी समजलं तर कसं असावं याचा लवकर बोध होतो. कित्येक शिष्य बाहेरून अत्यंत सात्विक परंतु मनातून मोठे विकल्पयुक्त असतात. कुणी सर्वस्वी ढोंगी असतात तर कुणी अतिधूर्त असून इतरांना मोठ्या चातुर्यानं फसवतात.
आपण संत चरित्र जर वाचन केलं तर स्वामी समर्थांच्या चरित्रामध्ये सुद्धा आपल्याला अशी शिष्य दिसून येते जी की अतिधूर्त असून इतरांना मोठ्या चातुर्यानं फसवणारी ती सुंदराबाई. ती सुंदराबाई काय करायची? लोकांना दर्शनासाठी सोडवण्यासाठी लवकर मी पाठवते तुम्हाला, मग तुम्ही मेवा मिठाई द्या, जे काय आणलं असेल ते माझ्याजवळ द्या, पैसे घ्यायचे. आणि तिला इतका अभिमान अहंकार चढला होता की जणू काही महाराज फक्त माझंच ऐकतात, माझ्याचकडून जेवण घेतात आणि मीच काही सर्वस्व आहे, अशा पद्धतीने ती लोकांना चातुर्यानं फसवत होती. पण आता संतांना समजत नाही का? स्वामी समर्थांनाही समजत होतं, पण तिचं पुण्य वाढलेलं होतं तेवढं. तिच्या पुण्याचा क्षय होईपर्यंत स्वामी समर्थांनी तिच्या या सगळ्या गोष्टी समजूनसुद्धा दुर्लक्षित केल्या. आता अशाच शिष्यांमध्ये आणखीन कोण कोण असतात? तर कुणाला केवळ मोठेपणाची इच्छा असते, तर कुणाला स्वतःच लोक मानतात याचंच कौतुक वाटतं, कुणाला आपल्या ज्ञानाची घमंड असते, तर कुणाच्या मनात महासिद्धींचा भ्रम असतो. त्यांना खऱ्या अर्थाने सिद्धी प्राप्त झालेल्या नसतात, तर त्याचा भ्रम असतो. कुणी वितंडवाद घालणारे, तर कुणी विनाकारण वटवट करणारे असतात. कुणी भयंकर कर्मठ असतात, तर कुणी आपण ब्रह्मनिष्ठ आहो असा अभिमान धरून मुळीच कर्म करत नाहीत. अशा प्रकारे शिष्याची लक्षणं खूप आहेत, ती आपण पुढील भागामध्ये ऐकूया. जय हरी.